आज होतो आपला गोट पंप चॅलेंजचा D25. मग काय सगळ्यात पहिले गाडी घेऊन डायरेक्ट पेट्रोल पंप गेलो, कारण की गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं. गाडीमध्ये पण पेट्रोल टाकून घेतलं आणि एका बाटलीमध्ये आपण डिझेल पण घेऊन घेतलं. ते का बरं माहिती का, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. मग काय लाडून मी डायरेक्ट भाऊ इंद्रानगरमध्ये जायला निघालो, कारण की आपल्याला जायचं होतं शोएब पटेल जवळ. मग त्याच्याजवळ जाऊन डिझेलची बाटली देऊन दिली आणि त्यांनी ते सगळं डिझेल रिक्षामध्ये टाकून घेतलं. मग काय मी लाडू डायरेक्ट मामांची इथं जायला निघालो, कारण की मामांची इथं एक होता जुन्ना जाळीचा बंडल, तो पण रिक्षामध्ये टाकून दिला आणि रिक्षाला पुढं पाठवून दिलं. मग काय आता आपल्याला जायचं होतं सटाणा रस्त्याला. ते का बरं माहिती का, आपल्याला जायचं होतं जाळीच्या शॉपवरती, कारण की आपल्याला एक नवी जाळीचा बंडल पण घ्यायचा होता ना. ते शॉप आहे जिथून आपण प्रत्येक टाइम जाळी घेतो. मग कॅडॅक मध्ये निघून गेलो आणि आपल्याला जो बंडल लागणार होता तो डायरेक्ट बाहेर घेऊन आलो. सगळ्यात पहिले भाऊ जाळीचा बंडलचा वेट करून घेतला आणि भाऊ त्याचं 1900 रुपयाचा आपल्याला फटका बसला. मग ते पेमेंट करून दिलं आणि डायरेक्ट भाऊ आपण आपल्या गोट पंपला निघालो. आणि भाऊ थोड्या वेळामध्ये हा रिक्षा आपल्या पुढे जात होता आणि अर्ध्या तासानंतर रिक्षा आपल्या मागून येत होता. मग फायनली आपण आपल्या गोट पंपला पण पोहोचून गेलेलो होतो. मग काय जाळीचं बंडल डायरेक्ट गोट्यामध्ये येऊन उतरून दिलं. मग काय आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. आणि